जुने नाशिकात कोयत्याचा धिंगाणा, आरोपी काही तासात ताब्यात, दुकानासमोर तोडफोड, दहशत, व्हिडिओ व्हायरल होताच कारवाई. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत कोयत्याचा धिंगाणा घालत दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना काही तासात ताब्यात घेतलं आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सरस्वती नाला, राजधानी मॉल समोर जुने नाशिक येथे शंभू गोरख जाधव आणि अभिजित पवार यांनी संगनमत करून हातात कोयता घेऊन दुकानाजवळ येऊन शिबिगाळ करत हातातील कोयता फिरवत दहशत निर्माण केले. सदर ठिकाणी हातगाडीवर मुलगा झोपलेला असताना गाडीवर कोयता मारून गाडीची तोडफोड करत नुकसान केले. गाडीवरील मालाचेही मोठे नुकसान करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी नामे शुभम उर्फ शंभू गोरख जाधव, वय 28 वर्ष, राहणार घर नंबर 1926, जाधववाडा, मजरुळटेक, भद्रकाली, नाशिक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी API सत्यवान पवार, HC 374 नरेंद्र जाधव, HC 1816 संदीप शेळके, PC 2029 जितेंद्र पवार, PC 2727 धनंजय हासे, PC 2786 तौसिफ सय्यद, PC 146 नारायण गवडी. विधी संघर्षित बालक व आरोपी नामे शुभम उर्फ शंभू गोरख जाधव यास भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे नाशिक पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी काही तासात ताब्यात घेतले. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी अशा घटनांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.